मोठी बातमी. पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी झालेल्यांनाही टीईटीचे बंधन. शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितली ही मुदत. अन्यथा बघा, सकाळ पेपरला आली बातमी. 31 जुलै 2026ला सकाळ पेपरमध्ये आलेली ही बातमी. सोलापूर जिल्हा परिषदेची ही बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने इयत्ता 1 ते 8वीच्या वर्गावरील सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक असल्याचा निकाल दिला. त्यानंतर पदोन्नतीसाठी देखील हाच निर्णय लागू झाला आहे. पण त्यापूर्वी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळालेल्यापैकी अनेक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचीही टीईटी झालेली नाही. त्यांनाही आता टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार असून त्यासाठी 31 ऑगस्ट 2028पर्यंत मुदत असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. टीईटी किंवा सीटेट पात्रधारक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी नवीन सुधारित नियमावली व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 14 मे रोजी काढलेले पत्र रद्द करून चालू वर्षातील पुढील वर्षातील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता 1 सप्टेंबर 2025पर्यंत टीईटी झालेल्या शिक्षकांना नव्हे तर 1 ऑगस्ट 2026पर्यंत टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाही पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित होईल. त्यानंतर संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून उमेदवारांना नियुक्त आदेश दिले जातील, असे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरवर्षीचे पदोन्नतीचे ठरले वेळापत्रक. दरवर्षी 1 जानेवारी रोजी तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून 31 जानेवारीपर्यंत हरकतीनंतर अंतिम यादी जाहीर होईल. 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान समितीची बैठक घेऊन एका आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश देऊन 2 मे रोजी शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जाईल. या वेळापत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना अंमलबजावणी अनिवार्य असणार आहे. याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर राहणार आहे. या सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. पदोन्नती झालेल्यांनाही टीईटी बंधनकारक. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीचा लाभ मिळणार होता. पण नव्या शासन निर्णयानुसार आता 1 ऑगस्ट पर्यंत पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाही पदोन्नतीचा लाभ मिळेल. टीईटी नसतानाही पदोन्नती झालेल्यांना मात्र 31 ऑगस्ट 2028पर्यंत टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, असे या ठिकाणी माननीय कादर शेख साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी सोलापूर यांनी हे दिलेले या ठिकाणी पेपरला ही बातमी आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.